नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत खोबऱ्यापासून स्पेशल गोडाधोडाचा मोदक किंवा खोबऱ्याची वडी। गूळ घालून खोबऱ्याची वडी कशी बनवायची ते पाहूयात। उकडीचे मोदक सुद्धा म्हणू शकता किंवा उकडीची वडी तुम्ही म्हणू शकता। तर या पद्धतीने आपण ओले नारळ आहेत त्याला फोडून घेतलेले आहोत आपण आणि त्याचे नारळ काढून घेतलेले आहेत। ते आता नारळ बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आहे। मंडळी, ही रेसिपी तुमच्या बालपणाची आठवण करून देईल अशी ही पारंपरिक खोबऱ्याची वडी, उकडीची वडी तुम्ही म्हणू शकता। उकडीचे मोदक सारखीच सेम टू सेम रेसिपी आहे, ते पाहूयात। मोदकही बनवू शकतो गव्हाच्या कणकेपासून। आपण इथे मोदक देखील आणि खोबऱ्याची वडी देखील हे दोन्हीही रेसिपी पाहणार आहोत। एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा, या पद्धतीने आपण आता खोबरे कापून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत। 2 वेळा आपण मिक्सर करून घेऊयात। अर्धे अर्धे असे आपण मिक्सर करून घ्यायचं किंवा तुम्ही किसून घेतलात तरी चालेल। पण इकडे आपले नारळ जे आहेत वाकडे तिकडे छोटे छोटे तुकड्यामध्ये झालेले आहेत, त्यामुळे आपण मिक्सर करून घेतलेले आहोत। मिक्सर करून झाला की आता आपण लगेचच इथे आपण गव्हाचं कणिक आपण मळून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण हे कणिक मळून घ्यायचं। अगदी झटपट आणि पटकन होतो मंडळी। आता आपण मिक्सर करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आणखीन काहीही घातलेलं नाही आहे। एकदम घट्ट असं आपण कणिक मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक व्यवस्थित मळून घेऊयात। गव्हाचं कणिक आहे, यामध्ये कोणताही वेगळा पीठ घालायची गरज नाही। अगदी झटपट आणि पटकन बनणारे ही एकदम नारळ वडी म्हणू शकता किंवा नारळाची मोदक म्हणू शकता, ते बनवणार आहोत। तर पहा, व्यवस्थित आपण कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त असा व्यवस्थित पिठामध्ये तेल लागू द्यायचं। कणिक व्यवस्थित मळून झाला की आता आपण हे कणिक काढून घ्यायचं आणि व्यवस्थित एकदम घट्टसर अशी कणिक तयार झालेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता। तर आता आपण इथे एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 चम्मच बडीशेप घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मिरी घालायचं आहे। त्यामध्ये मिरे घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये इलायची घालून घ्यायची आहे। 3 ते 4 इलायची घालून हे सगळं व्यवस्थित मिक्सर करून घ्यायचं। तर इथे बारीक झालेलं नाही आहे, तर आपण यामध्ये साखर घालून व्यवस्थित मिक्सर करून घ्यायचं। तर पाहू शकता, आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्सर करून घेतलेलं आहे। आता आपण सारण कसं बनवायचं पहा। तर त्यामध्ये आता आपण खोबरं ऑलरेडी मिक्सर करून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने करा किंवा हातानेही मिक्स करू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण थोडंसं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे बडीशेप आणि इलायचीचा, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, मग तर आपला सारण तयार झालेलं आहे। आता आपण पटापट मोदक किंवा वडी करून घेऊयात। आधी आपण वड्या करून घेऊयात। तर आपण इथे पाणी ठेवून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण निंबू घालून घ्यायचं आहे। आता आपण चाळणी घ्यायचं आहे, चाळणीला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे। हलक्या हाताने थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून चिटकणार नाहीत। आता आपण बनवूयात। तर सगळ्यात आधी आपण कणिक घ्यायचं आहे, कणकेला असे कडेने प्रेस करून थोडा मोठा करून घ्यायचा आहे। तर मोठा या पद्धतीने झाला की यामध्ये आपण जे तयार असलेली सारण आहे ते यामध्ये भरून घ्यायचं। 1 चम्मच सारण घालून घ्यायचं आणि कडेने असं जसं पोळी करतो त्याच पद्धतीने असे कडे आतमध्ये घालत आपण हे बंद करून घेऊयात। या पद्धतीने करण्यात थोडासा रिस्क आहे, पण थोडा वेळ लागतो। तर एक या पद्धतीने बनवूयात, नंतर आपण दुसऱ्या पद्धतीने बनवूयात। तर पहा, या पद्धतीने आपण भरून घेतलं। थोडीशी फुटते, इकडे तिकडे होते, तर अशी चपटी वडी करून घेणार आहोत। ही अशी वडी तुम्ही
आता आपण दुसऱ्या पद्धतीने बनवूयात. पाहू शकता आणखी एक कणकेचा गोळा घेतला. आता आपण लाटून घ्यायचं आहे. थोडंसं लाटून घेतलं की त्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे. तर 1 चम्मच सारण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता जसं आपण उकडीचे मोदक करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. अगदी झटपट आणि पटकन अशी ही मोदकही याचे बनवू शकतो आपण. तर पहा या पद्धतीने आपण इथे बनवून घेतलेलं आहे. आता आपण ही चपटी वडी बनवून घेऊयात. एकदम परफेक्ट येतो. लाटून हा व्यवस्थित परफेक्टपणे येतो मंडळी. तर सगळ्यात सोपं लाटून करणंच मला असं वाटतं. आता आपण मोदक करूया. 2 ही चपटी वडी बनवली. आता आपण थोडंसं कणिक छोटा घ्यायचं आहे आणि मोदक कसं बनवायचं ते पहा. गव्हाच्या कणकेपासून अगदी सहज आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आपण इथे बनवतोय. ही पद्धत आधीच्या काळात खूप बनवायच्या. आज अलीकडेच तांदळाच्या मोदक बनवतात उकडीचे. तशी आधी कधी बनवत नव्हते. आधी कणकेचंच बनवत होते. तर पहा या पद्धतीने मोदक देखील आपण याच पद्धतीने भरून घेतला. पाहू शकता कळ्याही मस्त येतात कडेनी. या पद्धतीने आपण भरून घेतला. अशी मोदक आपली तयार झाली. आता आपण आणखीन एक मोदक करून दाखवते इथे. कणिक आपला छोटाच घ्यायचा आहे. कणिक खूप जाड घ्यायचा नाही. मोदक आपल्याला टेस्टी लागत नाहीत. कणिक थोडासा पातळ असायला हवा. तर या पद्धतीने एक एक कळी आपण इथे जोडवत न्यायचं आणि अशी मोदक तयार करायचे आहे. आता आपण थोडंसं पीठ यामधून काढून घ्यायचं. खूपच मोठा होतोय. पीठ काढून घ्यायचा आणि असा आकार द्यायचा आहे. तर पहा या पद्धतीने आपण इथे 2 मोदक बनवून घेतलेले आहेत. आता आपण मोदक आणि चपटी वडी ह्या दोन्हीही बनवून घ्यायच्या आणि वाफ काढून घ्यायचं आहे. तर पहा या पद्धतीने आपण दोन्हीही इथे बनवून घेतलेले आहेत. थोडेसे मोदक आणि थोडेसे चपटी वडी. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मंडळी ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपण झाकण लावून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण इथे उघडून पाहायचं आहे. मस्त अशी शिजलेले आहेत. आणखीन 1-2 मिनटासाठी आपण हे झाकून व्यवस्थित शिजवून घेऊयात. पाहू शकता एकदम मस्त आणि भन्नाट असे तयार झालेले आहेत. गरमागरम ही उकडीची मोदक आणि ही वडी तुम्ही तुपासोबत खाऊ शकता. अप्रतिम लागतात मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.